मधून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आता पावसाने गळती लागली। मंदिरातील अनेक भागात पाण्याने छताला ओल धरलाय। अशातच पाण्याची गळती थेट आता भाविकांवर होते। 73 कोटी रुपये खर्च करून जतन आणि संवर्धनाचं काम होत असताना सुद्धा मंदिराला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आला। 73 कोटी खर्च करूनही मंदिराचं जतन आणि संवर्धन नीट होत नाही। निकृष्ट दर्जाचं मंदिराचं काम झाल्याने भक्तांनी मात्र या संदर्भात नाराजी व्यक्त केली। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागलेली आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एक दृश्य आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागली आहे, तर दुसऱ्या दृश्यातलं आपण पाहतो दुसऱ्या दृश्यामध्ये विठ्ठल मंदिराला गळती लागलेली आहे। त्र्यंबकेश्वर मधली ही कालची दृश्य आहेत आणि विठ्ठल मंदिरातली सुद्धा आपण दृश्य पाहतोय। भाविकांनी मात्र या संदर्भात नाराजी व्यक्त केली। त्र्यंबकेश्वर नंतर आता विठ्ठल मंदिरातला सुद्धा हा व्हिडिओ समोर आलाय। त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागल्यानं जतन आणि संवर्धनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली जाते। दृश्य आपण पाहतोय विठ्ठल मंदिरात गळती लागलेली आहे। दरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागल्याचा प्रकार हा समोर आला होता। त्यानंतर आता त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागल्यानं जतन आणि संवर्धनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम गेले 1.5 वर्षापासून चालू आहे। आता मी जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा हा मुख्य गाभाऱ्याच्या शेजारील भाग आहे। आपण बघितलं दर्शन रांग सुद्धा या ठिकाणी जातं, परंतु गेल्या 2 दिवसापासून रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे आता छतावरून पाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। छत कुठेतरी गळू लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या दर्शन रांग आहे त्या दर्शन रांगेतून सुद्धा येताना भाविकांना त्या पाण्यातून येताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं तर जतन आणि संवर्धनाचं काम सध्या सुरू होतं। त्यामध्ये आता कुठेतरी निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे का नाही हे पाहावं लागणार आहे। आणि आपण पाहिलं तर पुरातत्व विभागाच्या अतिरिक्त हे काम सुरू होतं, परंतु ते 2 दिवस झाल्या रिमझिम पावसामुळे छत सुद्धा गळू लागलेलं आहे। आपण पाहिलं तर मंदिर समिती या केलेल्या कामाकडे कशा पद्धतीनं कारवाई करते हे आपल्याला पाहावं लागणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।